मित्रांनो, हे असं देवस्थान आहे जिथे त्या देवाच्या नावाचं धरण आहे आणि लोक देवाला कोंबडा आणि बकरा अर्पण करतात। हे देवस्थान आहे कोकणातील पाचपंढरी गावामध्ये। नमस्कार मित्रांनो, आपण आलोय खेमदेव मंदिर पाचपंढरी येथे। खूप जागरूक आणि नवसाला पावणारा देव म्हणून सुद्धा ह्या देवाची ओळख आहे। तर मित्रांनो, तुम्ही खेमदेवसाठी येताय तेव्हा हे बघा, असा हा बायपास रोड येतो पाजेतून आणि हा इथे आतमध्ये जातो। तेव्हा हे बघा इथे लिहिलेलं आहे बघा, तर इथे लिहिलं आहे वडखल वाघजाई जुईकर मोहल्ला आपले स्वागत करत आहे। तर ह्या रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे। मंदिर खूप छान आहे आणि मंदिरात प्रवेश केला आणि काळ्या पाषाणावर कोरलेली मूर्ती दिसू लागली। लोक मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने देवासमोर नतमस्तक होतात। मी पण देवाला नमस्कार केला आणि बाजूला असणाऱ्या खेम धरणाकडे गेलो। देवाचे नाव खेमदेव असल्यामुळे बाजूला असणाऱ्या ह्या धरणाला खेम धरण म्हणून सुद्धा ओळखतात। धरणातील पाणी ओसंडून वाहत होते। मग मी पोहण्याचा आनंद घेतला। या ठिकाणी गावकरी मंडळी देवाला कोंबडा बकरा अर्पण करतात आणि जेवण करून धमाल मस्ती करतात। काही लोक आपल्यासोबत ढोलकी साऊंड आणून नाचण्याचा आनंद लुटतात। तर मित्रांनो, तुम्ही कधी भेट देताय ह्या कोकणातील जागरूक देवस्थानाला?